रोजच्या जेवणातले आपले पोषण तत्व टिकून राहण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला इथे सांगत आहे। काय करायचं आहे की जी डाळ घेतो आमटी वरण बनवण्यासाठी, तर ती 2 तास आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायची आहे। आमटी आणि वरण बनवण्याच्या आधी आपल्याला 2 तास पाण्यात भिजवून घ्यायचे। त्यामुळे काय होतं की त्यामध्ये जे प्रोटीन्स आणि लोह असतात ना, ते आपल्या बॉडीला किंवा शरीराला जास्त प्रमाणात मिळतात आणि त्याचबरोबर ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास सुद्धा होत नाही। त्यामुळे आपल्याला डाळ 2 तास पाण्यात भिजवणं गरजेचे असते। कुठलीही पालेभाजी आपण केल्यानंतर त्यामध्ये आपण लिंबू पिळून मग ती खावी, कारण लिंबामध्ये जे व्हिटॅमिन सी असतं तर त्या पालेभाज्यांमध्ये जे लोहाचं प्रमाण आहे ते टिकून राहतं आणि आपल्या शरीराला त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात। म्हणून आपण पालेभाजी केल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळून खावं। आपण मशरूमचा कुठलाही पदार्थ बनवा मशरूमचा, तर तो जर आपण मशरूम चिरून घ्यायचे आणि 15 मिनटं तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा ऊन येत असेल त्या ठिकाणी जर तुम्ही 15 मिनटं हे जर चिरून ठेवलेले मशरूम जर उन्हात ठेवले, तर त्यामुळे काय होतं, त्यांना सूर्यप्रकाश मिळाला ना मशरूमला, की आपल्या जे शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं जे प्रमाण असतं मशरूममध्ये आणि ते जास्त प्रमाणात आपल्या शरीराला मिळतं। त्यामुळे मशरूम ज्या वेळेला करणार असाल ते 15 मिनटं तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं गरजेचं असतं। ताकामध्ये आपण चिमूटभर जर हिंग टाकलं आणि मग त्यानंतर जर तुम्ही हे पिलं, तर त्यामुळे काय होतं, ताकामधले जे पौष्टिक असे घटक असतात ते आपल्याला शरीराला मिळतात आणि त्याचबरोबर आपल्याला पचनास मदत, उत्तम प्रकारे आपलं जे पचन आहे ते चांगल्या प्रकारे होतं।